श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा का करावी जाणून घ्या पूजाविधी आणि कथा। श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते। ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते। जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते। श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवार हा शिवासह जिवतीला समर्पित आहे। जिवतीची पूजा कशी करायची, व्रत कसे कराल जाणून घेऊया संपूर्ण विधी, शुक्रवारची कहाणी, महत्त्व आणि मान्यता याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका। श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना असून भगवान शिवाला समर्पित आहे। यामुळे या महिन्यात महादेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे। श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी विविध सण आणि व्रतवैकल्ये केले जातात। श्रावणी सोमवार, मंगळवार हा मंगळागौरीचा, तर शुक्रवार हा जिवतीचा म्हणून ओळखला जातो। या दिवशी श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते। ही पूजा संततीच्या रक्षणासाठी केली जाते। जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते। जिवतीची पूजा कशी करायची, व्रत कसे कराल जाणून घेऊया संपूर्ण विधी। जिवती पूजा तिथी श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवार हा शिवासह जिवतीला समर्पित आहे। यंदा 9 ऑगस्टला पहिला श्रावणी शुक्रवार असणार आहे। त्यानंतर 16 ऑगस्ट, 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्टला जिवतीचे व्रत आणि विधिवत पूजा केली जाईल। शुक्रवारची कहाणी, महत्त्व आणि मान्यता याविषयीची जाणून घ्या माहिती। जिवती पूजा महत्त्व। जिवतीची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रबोधिनी रक्षा व्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते असा श्लोक म्हटला जातो। श्रावणात येणाऱ्या 4ही शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते। ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते। श्रावण महिना सुरू झाला की घरातील देवघराजवळ जिवतीचा कागद लावला जातो। याची पूजा आठवड्यातून 4 दिवस केली जाते। जिवतीची पूजा विधी। श्रावण शुक्रवारी कुलदेवी आणि देवी लक्ष्मीसह जिवतीची पूजा करावी। यामध्ये फुले, आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ, हळद कुंकू लावलेले 21 मण्यांचे कापसाचे गेज वस्त्र, गंध, हळदी कुंकू, अक्षता लावून जिवतीची पूजा केली जाते। तसेच पूर्णाचे 5, 7 किंवा 9 असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जिवतीची आरती म्हटली जाते। विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळे ठेवून दूध, साखर आणि चणे फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो। जिवतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करून आरती म्हटल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते। त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते। जिवतीची कथा। पौराणिक कथेनुसार मूळची राक्षसी असणारी जरा मगध देशात राहत होती। त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाले। त्यामुळे जन्मताच त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आले। त्यावेळी जरा राक्षसीने त्या बाळाचे 2 वेगवेगळे भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवनदान दिले। म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले। यानंतर मगध राज्यात जरा राक्षसीनीचा महोत्सव केला गेला। तिला तिथे लोक मुलांची आई समजू लागले। घरोघरी तिची पूजा होऊ लागली। जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य आणि धन सुख लाभते असे म्हटले जाते।
अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार.